महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचे वेगवेगळे पैलू समोर येतात म्हणा किंवा त्याच्यामधले वेगवेगळे अंक अतिशय रंजक पद्धतीनं समोर येत आहेत. अजितदादांनी 9 मंत्र्यांसह म्हणजे आपल्या 8 सहकाऱ्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्याच्यानंतर काल त्यांनी ज्या पद्धतीनं भाषण केलं आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्या काकाची आणि शरद पवारांची पोलखोल केली, एका वेगळ्या गोष्टीसाठी म्हणून आम्ही ते शीर्षक तसं केलेलं आहे की दादा अजित दिल्ली अजित. त्याचं कारण असं आहे, अजितदादांचं नेतृत्व काय आणि कसं आहे, अजितदादांचा जो पक्ष आहे किंवा आधी पण त्याचं जे राजकारण काय कसं आहे त्याच्यासाठी मला बोलायचं नाहीये. पण जे धाडस अजित पवारांनी सार्वजनिक जीवनात राजकीय जीवनात दाखवलं ते मोठं विलक्षण आहे. आणि ह्याच्या बाबतीमध्ये बऱ्याच जणांना असं वाटतं, काही जण आकसापोटी काही जण विरोधापोटी, असंख्य, म्हणजे त्याच्याबद्दल काही बोलायची गरज नाही. शरद पवारांचं राजकारण आपल्या पक्षाला गोत्यात आणणारं कसं आहे आणि ते आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना कसं तोंडघाशी पाडतात, अगदी घरातल्या माणसांनाही कसं तोंडघाशी पाडतात हे त्यांनी सगळं सविस्तर पद्धतीने सांगितलं. जुनं जे सगळं राजकारण आहे शरद पवारांचं 2014च्या आधीचं ते मी बाजूला ठेवतो. अजितदादांच्या भाषणातला हा एक फार महत्वाचा मुद्दा होता की 2014चा दिल्लीतला आणि त्याच्यानंतर मुंबईतला पराभव लक्षात आल्याच्या नंतर सगळ्यात पहिली पलटी शरद पवारांनी काय मारली तर भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायची तातडीनं तयारी दाखवली की जेव्हा आम्हाला माहित पण नाही, त्यांचं वाक्य अजित ते तर सगळ्यांसमोर भाषण आहे, मी त्याचं बारकावे सांगत नाही, फक्त तुम्ही त्याच्यातलं एक सार म्हणून लक्षात घ्या. म्हणजे जो पहिला मुद्दा शरद पवारांवरती वारंवार आमच्यासारखे टीकाकार आक्षेप करत होते की हा माणूस सत्तेशिवाय राहू शकत नाही, यांचा जो DNA आहे ते पूर्णपणे सत्तेमध्ये अडकलेला आहे आणि आपली पक्ष संघटना त्यांची स्वतःची जी काही ज्या पद्धतीची शैली होती त्याच्यामध्ये सत्तेच्या शिवाय काही जमत नाही. म्हणजे पवारांची जी अस्वस्थता आहे ती सत्तेसाठीची आहे. हा 2014 मध्ये भाजपला मागितलेला नसतानाही बाहेरून पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय. दुसरं त्यांनी सांगितलं, जो गौप्यस्फोट सगळ्यांसाठीच होता, फारसं कोणाला माहित नव्हतं. 2017ला सुद्धा आपण भाजप बरोबर जाऊयात, कारण की बाहेर विरोधात बसणं जास्त दिवस शक्य नाही, बाकीचे जे काही सगळं आपल्याला ते चालवायचं आहे, परत तेच सत्तेच्या शिवाय राहवत नाही, असा निर्णय झाला. कोणाकोणाच्या कशा बैठका झाल्या सगळं धाडसानं अजित पवार सांगतात. खरं तर एका अर्थाने स्वतःचं पुढचं राजकीय करिअर पण ते पणाला लावत आहेत. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. अजित पवारांच्या बाजूनं आणि विरोधात बोलणं, भाजपचे भक्त म्हणून त्यांना कोणाला हे करणं, भाजपचे विरोधक, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. तटस्थपणे जेव्हा तुम्ही पाहतात अजित पवारांसारखा एक अतिशय प्रगल्भ असा नेता, वयानं प्रगल्भ, अनुभवानं प्रगल्भ असा नेता धाडसाने हे बोलतो आहे, त्या ठिकाणी ते कसं फसलं आणि आपण तोंडघाशी कसं पडलो हा दुसरा प्रसंग आहे. तिसरा प्रसंग ज्याची सगळ्यात जास्त चर्चा झाली होती, एकाच बाजूनं मी पुन्हा येईल म्हणून मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं होतं आणि हे सगळे लिब्रांडू पत्रकार कसे विकले गेलेले हे आम्ही वेगवेगळ्या प्रसंगानं सांगतो. आणि दिल्लीतलंही आम आदमी पक्षाचं जे प्रकरण आम्ही सांगितले ते राष्ट्रीय पातळीवरचे. आपल्या सगळ्या पत्रकारांनी त्या दिवशी सकाळच्या त्या काय शपथविधीच्या निमित्तानं जेव्हा ट्रोलिंग केले ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांना केलेलं आहे. अजित पवारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केले गेले नव्हतं, किंवा जे काय थोडेफार शिंतोडे उडाले ते अजित पवारांवरती केले गेले होते. पण अजित पवारांनी धाडसाने हे सांगितलं की हा शरद पवारांचा कसा निर्णय होता आणि शरद पवारांना हे सगळं माहीत कसं होतं. हे जे धाडस राजकारणामध्ये असावं लागतं ते मोठं विलक्षण आहे. हा दुसरा प्रसंग आहे. तिसरा प्रसंग की जेव्हा एकनाथ शिंदे बाहेर पडत होते त्या पण सगळ्या प्रसंगाच्या बाबतीमध्ये जेव्हा अजित पवारांनी सांगितलेलं आहे, एक फार महत्वाची गोष्ट अजित पवार बोलतायत. यापूर्वी आम्ही प्रफुल्ल पटलांवरती जो व्हिडिओ केला होता तो मुद्दा फार जणांनी अजूनही लक्षात घेतलेला नाहीये. अजित पवारांनी पण त्याच्यावरतीच बोट ठेवलेलं आहे की राष्ट्रीय पातळीवरती मोदींचं नेतृत्व जास्त प्रखरतेनं समोर आलेलं आहे, मोदींना कुठलाही पर्याय दिसत नाहीये आणि ह्या बाबतीमध्ये मात्र शरद पवारांचे सगळे हिशोब चुकलेले. जेव्हा म्हणजे खरं तर 2014ला भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याच्या पेक्षा प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर जाऊन सरकार स्थापन केलं असं तर कितीतरी वेगळं चित्र त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनं भाजपला काय आणि फायदा तोटा झाला असता ही गोष्ट वेगळी आहे.
तुम्हाला सत्ता हवी होती, तुम्ही 2000 आणि एक गोष्ट अजित पवारांनी स्पष्टपणे बोलली नाही, म्हणजे बोलण्याच्या ओघात काही सगळेच मुद्दे येतात असं नाही. 2014ची निवडणूक काँग्रेस बरोबर लढवलेली नव्हती विधानसभेची राष्ट्रवादीनी. तशा अर्थाने राष्ट्रवादी मुख स्वतंत्र होती कोणाबरोबर जायला, कुठलं काय नैतिकही बंधन नव्हतं आणि बाकीच्या कुठल्या गोष्टी नव्हत्या. केंद्रामध्ये मोदीची सत्ता स्पष्टपणे आलेली होती, स्वतःचं बहुमत 30 वर्षानंतर एखाद्या पक्षाला मिळालेलं होतं. अशा वेळी शरद पवारांसारख्या स्वतःला चाणक्य समजणाऱ्या किंवा त्यांना बाकीचे चाणक्य समजतात, त्यांना तरी वाऱ्याची ही दिशा कळायला पाहिजे होती. आणि तो शेवटचा मुद्दा मला आवर्जून सांगायचा आहे की वारंवार अजित पवार हे पक्षाचं नुकसान पवारांनी कसं केलंय सांगतायत. त्यांनी पक्षाची आकडेवारी म्हणजे जुनं सगळं जाऊ द्या, राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्याच्या नंतर मिळालेले जी संख्या आहे जास्तीत जास्त 71 आणि खासदारांची संख्या 9 आहे, याचा उल्लेख 2-2 वेळा केलेला आहे अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये. म्हणजे आपल्या पक्षाचं ज्याला आपण आत्मचिंतन म्हणतो किंवा सिंहावलोकन सगळं पुन्हा नीट तपासणे आणि पुढे जाऊन त्यांनी आता जे वाक्य वापरलेलं आहे, राष्ट्रवादी पक्ष तसाच ठेवायचा, आम्ही राष्ट्रवादीला कशा पद्धतीने वाढवू शकतो आणि तुम्ही ते वाढवलेले नाहीयेत, तुम्ही आम्हाला निर्णय घेऊ देत नाहीत. घरातले ज्येष्ठ अशा पद्धतीनं जागा अडवून बसत असतील तर त्यांना धक्का मारून बाजूला करावं लागेल, याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. किंवा अगदी खेड्यातल्याच भाषेत बोलायचं तर डंगरा झालेला बैलाला बाजार दाखवण्याच्या शिवाय दुसरा काही पर्याय नाही. शरद पवार हा डंगरा झालेला बैल आहे आणि त्याला आता बाजूला केलं पाहिजे, हे स्पष्टपणे अजित पवारांच्या भाषणातून आलेला मुद्दा आहे. खरं तर ही अशाच पद्धतीची गोष्ट इतरही पक्षांमध्ये आहे. जेव्हा जुनं प्रस्थापित नेतृत्व काही बदल करायला तयार नाहीये, तेव्हा नव्याने, आणि हे स्वतः शरद पवारांनी दिलेला सल्ला आहे. अजित पवार काहीच वेगळे वागलेले नाहीयेत. त्यांना शरद पवारांनी त्यांच्या काकांनी त्यांना दिलेला असो किंवा इतरांना दिलेला सल्ला हाच आहे की तुम्ही धक्का मारून बाजूला केल्याशिवाय बाकीचं नेतृत्व बाजूला होत नाही, त्याच्याशिवाय तुम्हाला ती जागा मिळत नाही. पवारांचा जो काही काँग्रेसमधला अनुभव होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या ज्येष्ठांना ढकललं, ज्या यशवंतराव चव्हाणांचं ते नाव घेतात त्यांना सुद्धा त्यांनी बाजूला केलं होतं, लक्षात घ्या. यशवंतराव चव्हाण बाकीच्यांबरोबर इंदिरा काँग्रेसमध्ये परतले 80ला, शरद पवार गेले नाहीत. आज जरी ते भले पवार यशवंतराव माझे कसे गुरु येथे नाटकं करू, प्रत्यक्षामध्ये यशवंतरावांच्या पावलावर पाऊल त्यांनी ठेवलेलं नव्हतं. म्हणून अजित पवारांच्या धाडसासाठी त्यांचं काय म्हणता येईल त्याला, त्यांचं कौतुक करावं लागेल किंवा त्यांच्या ह्याच्याबद्दलची दखल घ्यावी लागेल की त्यांनी राजकीय दृष्ट्या, आणि अजून पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांनी आपल्याला म्हणजे विधानसभेच्या जागा कशा लढवायच्या आहेत, लोकसभा कशी लढवायची आहे, पक्षाला राष्ट्रीय पातळी, या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे मांडलेल्या आहेत. अगदी आताही त्यांनी स्वतः सगळं जे 9 मंत्री या नवीन या सरकारमध्ये नव्यानं समावेश झाले, त्याच्यामध्ये सगळ्या समाज घटकांना मी न्याय देण्याचा कसा प्रयत्न केलाय हे आवर्जून सांगितलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामधला राजकारणी जो प्रगल्भ असा राजकारणी आहे त्याचं दर्शन घडवतात आणि त्या गोष्टीसाठी अजित पवारांना विशेष त्यांचं कौतुक करायला पाहिजे. अजून एक सगळी स्पष्ट बाब याच्यातून झालेली आहे की पवारांचं समर्थन करणारी एक विचित्र अशी जी पत्रकार लिब्रांडून विचारवंतांची लॉबी होती, तिला एक वेगळा झटका खरं तर बसलेला आहे. चहापेक्षा किटली गरम असं एक वाक्य नितीन गडकरी वापरायचे बाकीच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत, तसं झालं होतं. पवारांच्या पेक्षा ह्या सगळ्या लिब्रांडू पत्रकारांनाच कसं काय विचारवंतांना धक्का बसला असं हे कालचं परवाचं प्रकरण आहे. आणि अजित पवारांच्या वक्तव्याने ह्याची सगळ्यात मोठी गोची करून ठेवलेली. या सगळ्या लोकांची ही सोय होती, हे वारंवार असं बोलायचे आणि पवारांच्या अशा काही खेळी असायच्या की त्याच्यामध्ये प्रत्यक्षात खरं काय ते लपून जायचं. पवारांचा बुरखा टराटरा फाडण्याचं जे एक मोठं काम अजित पवारांनी केलं त्याची वेगळी दखल घ्यायलाच पाहिजे. त्याच्यावरची ही उसंत वाणी. दादाचे चालले तोंड चरा चरा, फाडे टराटरा काकांना तो, उकलून सारे दाखविले स्पष्ट, सांगितली गोष्ट सविस्तर, पलटू काकांची केली पोल खोल, लावून या बोल तिखटते, वाळात घातले बडवून धुणे, आता नाही भिणे कुणालाच, वय झाले खूप गप्प बसा घरी, पुरे शिरजोरी राजकीय नाही ऐकणारा, आता म्हणे काही पक्षाचीही द्वाही माझ्या नावे, कांत वारसाने काढून या माप, क्षुद्र किती बाप दाखविला, क्षुद्र किती बाप दाखविला.
राष्ट्रवादी पक्ष, त्याची जी सगळी घटना, राष्ट्रवादी पक्षाची जी काय कार्यकारी मंडळ, ह्या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये खूप आधीपासून तयारी अजित पवारांनी कशी केली होती आणि काय, हे सगळे आता पुरावे समोर येत चाललेले आहेत. म्हणजे अजित पवारांची सगळ्याच पातळीवरती लढाईची तयारी होती हे आता समोर येत चाललेलं आहे. तेव्हा ह्याच्यात मधून ज्या पद्धतीनं सगळे हे लिब्रांडू पत्रकार आणि विचारवंत यांची गोची करून टाकलेली आहे, त्यामुळे त्यांची वक्तव्य ऐकताना आता खूप काय म्हणता येईल त्याला विनोदाचा प्रकार समोर येतो आहे. आणि आपण ते सगळे त्यांचे विनोद एका अर्थाने एन्जॉय करूयात. घंटा तज्ज्ञांनी आत्ताच नुकतंच तोंड उघडलेलं आहे. अजून काही लोक अफीम पद्धतीनं बोलण्याची तयारी आहे, म्हणजे समोर यायची तयारी आहे, ती पण आपण ऐकूयात आणि आपलं मनोरंजन करून घेऊयात. इथेच थांबूयात. धन्यवाद.